तुम्ही आपण चतुर आहे. हिरण्यकश्यपूने एवढे वरदान मागितले, याच्यात मरण नको, त्याच्यात मरण नको, त्याच्यात मरण नको, रात्री नको, दिवसा नको, आकाशात नको, जमिनीवर नको, हे नको, ते नको, ते नको, तथास्तु. त्या निवडणुका लागले की आपले हे पुढारी मंडळी तथास्तु. अरे ते होईल का नाही? नेमक्या निवडणुका लागल्या. कोण बोलतोय हो? अरे का था दे गिराय ना शिकलो की मी मला भी येस थोडी थोडी दोन्ही भाषा. मी 15 दिवस तुमच्याकडे राहिलो की शिकतो तुमची भाषा. मला भाषा लवकर अवगत होते कोणतीही. सच्चिदानंद भगवान की. याने कितीही चतुरता करू द्या, देव चतुराचा शिरोमणी आहे. एक भिकारी रस्त्याने चालला आणि अशी देवाची प्रार्थना मनात, प्रभू आजच्या दिवशी जर मला 1 रुपया सापडला तर 10 पैसे तुमच्या पेटीत टाकेल. 10 रुपये सापडले तर 1 रुपया तुमच्या पेटीत टाकेल. 100 रुपये सापडले तर 10 पैसे, तर 10 रुपये तुमच्या पेटीत टाकेल. म्हणजे जेवढे येतील त्याच्यातले 10% तुम्हाला देईल. देवाला वाटलं बा एवढा कळवळ आहे, एवढ्या काळजीने म्हणतो, याला देऊन टाकू. समोर एक शेठजी चालले होते, त्याच्या खिशातली 10ची नोट पडली. याला वाटलं बापरे, देवाने लगेच कृपा केली. मग याने 10ची नोट उचलली, मग 1 रुपया देवाला द्यायला पाहिजे ना. मग 10 रुपये उचलल्याबरोबर याचं डोकं बिघडलं. पैसे आल्यावर लय लोकांचे बिघडत होते. आपण काय बोललो होतो, ती 10ची नोट. हा विचार करतो बा जर समजा आपण देवाला 1 रुपया नाही दिला तर मग देवाला काय कमी आहे. मग याच्या 10 रुपयाची मिठाई खातो जाऊन. मिठाईच्या दुकानात गेला, दुकानदार दादा हे 10 रुपये घ्या आणि मिठाई द्या. दुकानदाराने नेमकंच दुकान उघडलं होतं. त्याने ती 10ची नोट पाहिली तर ती चिपकवलेली होती आणि एकाकडून नंबर कटलेला होता. दुकानदार म्हणे का रे ही नोट चालणार नाही. नाही हो साहेब, आता तर आणली म्हणे मी मागून, घ्या म्हणे कसं तरी करून. दुकानदार म्हटला मग 1 रुपया कमी होईल त्याचा, 9 रुपयाची मिठाई येईल, द्या म्हणे. मग त्याला काय गेला जाईल. आणि मग ते मिठाई मोजेपर्यंत हा बाहेर आला दुकानाच्या आणि वरती पाहायचा. अरे मालिक तूने तो 1 रुपया पहिले ही निकाल लिया. तो मालिक चतुरा तो शिरोमणी. हे असं नाही. तथास्तु. ते पुढारी भाषण करीत होते आणि तुमच्या गावात पाण्याची नळाची योजना एकदम आणू, 24 तास पाणी. एक माणूस उठला, साहेब आमच्या गावात नदी नाही, धरण नाही आमच्याकडे. ते म्हणे मोठं धरण बनवून टाकू. बरं अरे पण धरण बनवायला आमच्या गावात नदीच नाही ना. ते म्हणे नदी पण बनवून टाकू. आता नदी बनवणे यांच्या हाती आहे का. ब्रह्मदेव तसं तथास्तु म्हणत गेले. तरी देव चतुराचा शिरोमणी. तपश्चर्या करून हिरण्यकश्यप घरी येतात. कयाधू माता त्यांचं स्वागत समारंभ. मग चुकीच्या लोकांना सत्ता संपत्ती आणि जर शक्ती प्राप्त झाली तर ते सर्वसामान्यांकरता हानिकारक असते. हे राक्षस वृत्तीचा हिरण्यकश्यपू त्याने एक नियमच केला. त्याला माहिती आता आपल्याला मरण येत नाही. मग त्याने एक कायदा केला. कोणता? नाव देवाचं जो घेईल त्याला फाशी. नाव घेऊन देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. तेव्हा हिरण्यकश्यपूचा कायदा होता, तरी लोक भजन करायचे चोरून चोरून. एवढं भजन करायचे. आणि मग यांच्याच कायद्याचं उल्लंघन करणारा त्यांच्याच घरी जन्माला आला, त्याचं नाव भक्त प्रल्हाद. हे म्हणायचे भजन करायचं नाही, तो भजन केल्याशिवाय राहत नव्हता. मग त्याला टाकलं शाळेत. त्या शाळेचे शिक्षक शंड आणि अमरक, त्या शाळेचे संस्थापक दैत्यगुरु शुक्राचार्य, आणि मग राक्षसी विद्या प्रसारक मंडळ, हे संस्था त्यांची. आणि त्या संस्थेत मग हे शिकवायला, याला युद्ध करायला शिकवा,
आणि मग प्रल्हाद आला, ते शिकवायचे राक्षसी विद्या. 12 वाजेपर्यंत तो ते शिकायचा आणि 12 वाजता मधली सुट्टी झाली की त्या सगळ्या मित्रांना गोळा करायचा आणि प्रल्हाद म्हणायचा, का रे कोणाचं भजन करता तुम्ही? ते म्हणे, प्रल्हादा तुझ्याच बापाचा कायदा आहे, देवाचं नाव घ्यायचं नाही. ते म्हटलं, त्याला काय कळतं म्हणे, तो जरी माझा बाप असला तो त्याच्या बापाचा बाप आहे म्हणे देव. माझा बाप नाही, माझ्या बापाच्या बापाचा देव. बर, अरे त्याचं भजन करा. जो डोंगरावर भर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही झाडाच्या जवळ जाऊन पाहिलं तर दुरून पानं दिसणार नाही, पण त्या झाडाच्या जवळ जाऊन पाहिलं तर चैत्र वैशाखाच्या उन्हात एवढी एवढी पालवी फुटलेली असते. ती पालवी जो फोडणार आहे ना, एवढ्या डोंगरावर कोणत्या गावचा सरपंच गेला पाणी टाकायला? तुमच्या गावचा का आमच्या? एवढ्या डोंगरावर सुद्धा फुटती तरुवार उष्ण काळ मासी, 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 फुटती तरुवार उष्ण काळ मासी. फुटती तरुवार उष्ण काळ मासी, 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 फुटती तरुवार उष्ण काळ मासी. एवढ्या वरती डोंगरावर जो त्याचं नाव विश्वंभर आहे, त्याचं भजन करा. अरे आपण त्याचं भजन करू, ज्याने आपल्याला जन्माला येण्याच्या अगोदर आपल्या आईकडे आपल्या भजनाची व्यवस्था करून ठेवली. महाराजांनी लिहिलं की बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. बाळाची भूक जशी वाढते ना, तसं आईच्याकडे त्या गोष्टीची व्यवस्था वाढते. म्हणून महाराजांचे शब्द पहा, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. एवढी चिंता त्याने आपली केली, मग आपलं काम आहे त्याचं भजन करणं. मग प्रल्हादाने काय करायचं? प्रल्हादाने सगळ्या मित्रांना असं जवळ करायचं आणि गोल रिंगण करायचं, आणि मग गोल रिंगण करून मग भजन करायचं. चला आपणही थोडं भजन करू. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. बजबा के बिहारी नंदलाल मेरो है, बाके बिहारी नंदलाल मेरो है, बजबा के बिहारी नंदलाल मेरो है, बजबा के बिहारी नंद
नंदलाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है रमन बिहारी नंदलाल मेरो है राधा रमन बिहारी नंदलाल मेरो है राधा रमन बिहारी नंदलाल मेरो है राधा रमन बिहारी नंदलाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल 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 मेरो यांचं भजन चाललं अगदी तल्लीन जय जय राधा रमन नंदलाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है मेरे बाके बिहारी नंदलाल मेरो है तेवढ्यात हिरण्यकश्यप आले ज्या शाळेत आसुरी विद्या शिकवायची होती मग हे बालक नाचू लागले तर त्यांना शिकवणारे गुरुजीही नाचू लागले ते नारायणाचे परम भक्त होते तेवढ्यात हिरण्यकश्यप आले यांचं भानच नाही आणि मग यांच्या चालू भजनात बंद करो 2 वेळेला 3 बंद करो भजन यांनी हात लावला आणि भजन बंद पडलं त्यांनी पाहिलं सगळे हक्काबक्का झाले अरे ज्याने कायदा काढला देवाचं नाव घेऊ द्यायचं नाही त्याच्या समोर भजन प्रल्हादा आता आपण जिवंत राहत नाही तो म्हटला घाबरू नका का रे पहिल्यांदा गुरुजींची परेड तुम्हाला हे शिकवायला पाठवलं होतं शाळेमध्ये हे लेकरं आम्ही शिकवतो काय तुम्ही सांगता काय ते शिक्षक लटलट कापू लागले ते म्हणे गुरुजी आम्ही गेलो होतो दुपारच्या सुट्टीत चहा पाणी घ्यायला हे तुमच्याच पोरांनी बिघडवली सगळी शाळा अरे बाप मग आता काय करायचं ते म्हणे मग तुम्ही हे भजन थांबवायला पाहिजे होतं ना ते म्हटले भजन थांबवायला आम्ही दोघंही भाऊ गेलो बर मग आम्ही जसा हात लावला त्या भजनाचा करंट आमच्यात आला ना आम्ही भजन करायला लागलो ते काही गोष्टीची अशी लस पांगत राहते लस माहिती ना लसीकरण व्हायरस एखाद्याने जर जांभळी दिली अख्ख्या मंडपात जांभळी सुरू होते की सुरू एखाद्याने असं केलं की बाकीचे लागले त्याच्यासोबत ठोकायला हे वातावरणाचा परिणाम होतो गुरुजी म्हटले आम्ही त्यांचं भजन बंद करायला गेलो होतो आम्हाला वाटतं का तुमचं नाव खराब व्हावं म्हणून मग आम्ही त्या भजनाला हात लावला भजन बंद करायला त्यांना धक्का लावला तर त्या भजनाचा परिणाम आमच्यावर झाला आम्हालाही करंट लागला आणि आम्ही भजन करायला लागलो हिरण्यकश्यप म्हणे का रे मी काय धोत्रावर इन करतो का मी एवढा मोठा राजा मला काही सांगायचं तुम्ही म्हणजे मी काही माझं वरचं मधलं रिकाम आहे का भाड्याने देणे
अरे तुम्ही म्हणता यांना हात लावला तर मलाही करंट लागला, आम्ही भजन करायला लागलो. मी 4 वेळेला थांबवायला गेलो, मी हात नाही लावला का म्हणे, मग मला काऊन नाही लागला करंट? ते गुरुजी म्हणे, भाऊसाहेब तुम्हाला राग नका येऊ द्या, पण लाईट त्याच होल्डर मध्ये लागतो म्हणे जे होल्डर कामाचं आहे. अशा कोणत्याही होल्डर मध्ये कसं काय लाईट लागेल? तुमचं होल्डरच खराब आहे, तुम्ही भजन करायच्या लायकीचे नाही. यानंतर जर कोणी भजन करताना दिसलं, प्रल्हादाला विचारलं, का रे तू बंद कर भजन. तो म्हटला, बा तुम्ही मला मारून टाका, भजन बंद नाही होणार. आणि मग तो घरचं लेकरू ऐकत नाही म्हणून प्रल्हादाचा त्याला राग आला, त्याला मारण्याकरता अनेक प्रयोग केले. त्याला उंच कडेवरून लुटून दिलं, हत्तीच्या पायाखाली तुडवलं. फाल्गुन महिन्यामध्ये हिरण्यकश्यपूची बहीण होलिका ती त्याला मांडीवर घेऊन बसली. दादा तुम्ही चिंता करू नका, तुमचा शत्रू आहे तो, त्याला मारतेच, फक्त तुम्ही असं करा, चिताराच्या चितेवर मी बसते त्याला मांडीवर घेऊन, आणि तुम्ही अग्नी द्या. मग मला वरदान आहे ब्रह्मदेवाचं, मला अग्नी जाळू शकत नाही. मग हिरण्यकश्यपू, प्रभू भैया तुमचा जो शत्रू आहे तो मरण पावेल, आणि मग तुम्ही त्यातून मुक्त व्हाल, मलाही तुमची सेवा करण्याची संधी मिळेल. चालेल ठीक आहे. मग यांनी बरोबर सायंकाळी 5-5:30 वाजता लाकडं रचले, चिता तयार झाली, चितेवर ती होलिका बसली, आणि होलिकेच्या मांडीवर भगवंताचे लाडके भक्त प्रल्हादजी, प्रल्हादजीला मांडीवर घेतलं, इकडे अग्नी दाग दिला. झालं उलट, म्हणजे अग्नी लागल्याबरोबर जशा ज्वाळा धडधड 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 आग पेटली, जळायला पाहिजे होता प्रल्हाद, पण जळायला लागली होलिका, कारण प्रल्हादाची सगळी भावना देवावर होती. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. ओ बाल नभा का होता उसका, बाल नभा का होता उसका, रक्षक दया निदान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बाल नभा का होता उसका, बाल नभा का होता उसका, रक्षक दया निधान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. कल की आशा, स्वार्थ बिना पित जोड़ो, ओ कल क्या होगा उसकी चिंता, जगत पिता पर छोड़ो, उसी का सोचा यहाँ पे होता, उसी का सोचा यहाँ पे होता, सबका उसको ज्ञान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बाल नभा का होता उसका, बाल नभा का होता उसका, रक्षक दया निधान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. क्या होनी है क्या न होनी,
क्या होनी है क्या न होनी इसका उसको ज्ञान। मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। त्याग दो रे भाई कल की आशा, कल क्या होगा इसकी चिंता, जगत पिता पे छोड़ो। देवावर भार घातला प्रल्हादानी, तुझं वाटे आता ते करी अनंता। मला माझा विश्वास आहे, माझा देव मला वाचवणार आहे। होलिकेने त्याला जाळायला घेतलं होतं, जळायला लागली होलिका, आणि मग होलिका जळायला लागली, प्रल्हाद सुरक्षित राहिले। कबीर महाराज म्हटले, ज्याची तुम्ही पहा, मालकाच्या भरोश्यावरचं कुंडीतलं गुलाबाचं फुल 4 दिवस पाणी नका टाकू द्या, ते 4थ्या दिवशी मान टाकतं। असं कथेत लोक झोपायचं करतात ना, तसं मान टाकतं ते खाली। आता बऱ्याच लोकांच्या कपाशा तशीच मान टाकतात दुपारी, आहे की नाही? आता पाण्याची अपेक्षा, असं वाटलं दुपारी जातं का काय आपला तालुका वाहून इकडून, असं काळशार झालं होतं दुपारी। अण्णा म्हटलं पाऊस एवढा येतो आज, काही हे नाही, काही नाही, पूस झालं, ते हवा फिरली, हवा फिरल्यावर बरेच काम बिघडतात नाही का? कुंडीतलं झाड मालकाच्या भरोश्यावर राहतं आणि डोंगरातलं झाड देवाच्या भरोश्यावर राहतं। प्रल्हाद देवाच्या भरोश्यावर, आणि मग ज्याला देव तारी त्याला असं म्हणतात ना, देव तारी त्याला, जो आराम होत न बरेन त्याला देव काय करेल? जाणीवपूर्वक त्या हायवेवर गेला, त्याला माहिती आहे या हायवेला ब्रेकर नाही, याच्यापर्यंत गाडी थांबवू शकत नाही, मग कशाला मध्ये मराव जाऊन? मारणाऱ्यापेक्षा जगवणारा फार मोठा आहे। कबीर महाराज म्हटले, जाको राखे साया मार सके ना को, बालन बाका होए उसका सब जग बैरी होए। कबीरा सब जग बैरी हो। ती होलिका जळू लागली, ब्रह्मदेवाला म्हणते, ब्रह्मदेवा वरदान खोट? ते म्हटले, वरदान खोट नाही, चुकीच्या ठिकाणी वापरलं गेलं। तुला वरदान कशा करता दिलं होतं की तुला अग्नी जाळणार नाही। एखादी गाय जंगलात गेली, त्याचं वासरू गोठ्यात आहे, गोठा पेटला आणि गाय हंबरून रडते, ती आग कोणी विझवायला जाऊ शकत नाही। त्या आगेतून गायीचं वासरू काढण्याकरता जर तू गेली तर मग तुला अग्नी जाळणार नाही। कुणाचा जीव वाचवायचा असेल तर त्याच्याकरता तुला वरदान आहे, जीव घेण्याकरता नाही। शेतामध्ये विंचू निघतो, तो विंचू ज्याला चावतो त्यालाच माहिती आहे त्याचा साक्षात्कार कसा होतो। आणि मग तो विंचू चावला की जोरात वरडावं लागते, विंचू चावला हो मला, असं म्हणावं लागते का? तुमच्याकडे कसं आहे? विंचू माहित नाही तुम्हाला? काही हो नाही असं म्हणजे मला शंका येते, मग काही माहिती आहे का तुम्ही गेले बा असं? यस नो? विंचू चावल्यावर जोरात वर आरोळी मारावं लागते का? नाही नाही, ते हळूच ठेवावं लागते का? विंचू उतरवण्याचा मंत्र गावात एखाद्याकडे असेल, तुम्ही हसले म्हणजे पुढचं तुम्हाला माहिती आहे। जेमतेम विदर्भ, खानदेश, मराठवाडा हे सारखंच आहे नाही विशाल महाराज? विंचू उतरवण्याचे मंत्र कमी लोकांकडे, पण चढवायचे मंत्र जास्त लोकांकडे। उलट्या कामाला जास्त जोर आहे आपल्या लोकांना। कोणतं काम बिघडवायचं त्याच्यात आपला हातखंडा, महत्वाचा भाव। ऐका रे बेटा, ते होलिकेने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हापासून मग त्या दिवशी पौर्णिमेला प्रत्येक गावागावामध्ये होलिका दहनाचा विधी होतो। मग होळी जाळल्या जाते। ते काही लोकांना आमचे सण आले का मग जरा ग्लोबल वॉर्मिंग लक्षात येते, किंवा होळीच्या दिवशी लाकडं जाळले तर मग प्रदूषण होईल। आमची रंगपंचमी आली की मग पाण्याचा अपव्यय होतो, प्रदूषण होतं।
आमचे गणपती विसर्जन आले की मग पाण्यात कचरा दाटतो, त्याच्या अगोदर कचरा आमच्या याच्यामध्ये नसतो. ते बरेच काही भारतामध्ये राहून हिंदू धर्माचा विरोध करणारे जे लोक आहेत ते त्याला विरोध करत राहतात. चला भगवान उनको सद्बुद्धी दे, एवढेच आपण प्रार्थना करू शकतो की त्यांनी तसं करू नये. प्रल्हादाला मारण्याकरता अनेक प्रयोग झाले, पण त्याला देव तारणारा होता. शेवटी हिरण्यकश्यप त्रस्त झाले. त्रस्त झाले आणि त्याच्या समोर सभेमध्ये त्याला बोलवलं. उसे पकड़ कर लाओ. अरे प्रहलाद, तो जिसका भजन करता है उसका कुछ आता पता है तुझे? मुझे पता है. तो कहाँ रहता है तुम्हारा भगवान? पिताश्री, तो कुठे आहे हे सांगण्यापेक्षा कुठे नाही हे विचारा. तो कुठे नाही हे विचारा. देव नटला नाना परी, देव चराचरामध्ये विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, अगम्य दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. तो परमात्मा सर्व व्याप्त है, सर्वांतर्यामी है. अरे तो इस खंबे में भी तेरा भगवान है? हाँ है. मी याने हो म्हणून टाकलं. महाराज म्हटले प्रहलाद तो बालक थे, इसीलिए शंका उत्पन्न हो गई. तो भगवान को लगा मेरे भक्त जी ने कह दिया खंबे में भगवान है, तो भगवान हर खंबे में प्रकट थे. कौन से खंबे में बताता और कौन से नहीं. प्रत्येक खांबात देव येऊन उभा झाले. तो प्रल्हादाला शंका आली. प्रल्हादाने प्रत्येक खांबाला असं कान लावून पाहिलं. मधुबाबा प्रहलाद जी ने हर खंबे को कान लगा कर देखा तो हर खंबे से भगवान की गुरगुराहट सुनाई देती थी. आणि मग हिरण्यकश्यप उठले. या खांबात तुझा देव आहे? हो, या खांबातच आहे. आणि मारली लात दुर्जनाने. खांबावरी लात मारिली दुर्जने, खांबावरी लात मारिली दुर्जने, मारिली दुर्जने, खांबावरी लात मारिली दुर्जने. संबी नारायण प्रगटला, 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 संबी नारायण प्रगटला. खांबावरी लात मारिली दुर्जने, खांबावरी लात मारिली दुर्जने, खांबावरी लात मारिली दुर्जने, खांबावरी लात मारिली दुर्जने. सच्चिदानंद भगवान की जय. लात मारली हिरण्यकश्यपूने खांबावर. खांब विदीर्ण झाला. भगवान नृसिंह प्रगट झाले. माणसाचं शरीर, सिंहाचं मुख, लांब लचक नख, दाढी वाढलेली, आरक्त नयन. धावला भगवान हिरण्यकश्यपूकडे. धरला त्याला, उचलला, मांडीवर ठेवला आणि भगवान बसले दरवाजामध्ये. आणि मग हिरण्यकश्यपूकडे पाहतात एवढे मोठी नख त्याच्या पोटाकडे. बोलो क्या किया जाए.
मार दिया जाए. तू म्हणत होतास ना, मला रात्री मरण नको, दिवसा मरण नको. आता संध्याकाळ आहे बघ. तू म्हणायचा ना मला घरात मरण नको, अंगणात नको. हे बरोबर उंबरठ्यावर तुला मारतोय. म्हणून अजूनही आमच्या जुने आजीबाई आहे ना, ते नातू जर उमऱ्यावर बसला तर उठ, तिथे हिरण्यकश्यप मारलेला आहे. पण लक्ष्मीचा पती त्याला घेऊन बसला होता हे तुमच्या ध्यानातच नाही. नृसिंह भगवान त्या दारात बसलेले होते ना, हिरण्यकश्यप त्यांच्या मांडीवर होता. म्हणून त्या दरवाजात आता दिवा लावायची पद्धत सुरू झाली. तेही प्रदीपजींनी सांगितलं. म्हणून प्रदीपजींनी जर सांगितलं समजा किंवा तुम्ही घरून येताना तुमच्या मालकाचे 3-3 केस उपटून डोक्याचे आणायचे आणि भागवताच्या मंडपात टाकून द्यायचे, तुमच्या घराचं कल्याण होईल. हे झोपेत उपटायचं नाही, कैचीनं कापून आणतील केस. 1 लोटा जल सब समस्याओं का हल. अरे मन में हो हजारों छल तो क्या करेगा 1 लोटा जल. मला असं वाटते तेव्हा तुम्ही तुमच्या जिवंत महादेवाला जीव लावा आणि मग बाकीच्या महादेवांची पूजा करा. हा नाही तर मग जिवंत महादेव हे पा आम्ही चालले पूजा करायला, ते तिथं पाठीत भाकर आहे आणि त्याच्यात भाजी ठेवलेली आहे, तुम्हाला भूक लागली तेव्हा जेवून घ्यायचं. हे असं काय महादेव पाहिजे. चला, पण एक क्रांती अशी झाली. ऐका, ह्या विनोदाचा भाग आहे. देव कुणाच्या तरी रूपाने येतो आणि धर्माचं कार्य करत असतो. जे लोक ज्या लोकांचं देवाचं 3-3 पिढ्याचं वाकडं होतं, असे देवाकडे पाहत सुद्धा नव्हते, तेही माणसं सकाळी 5 वाजता महादेवाच्या मंदिरात गर्दी करायला लागले. हा आपल्या धर्माचा सद्यस्थितीला असलेला विजय आहे. हा विजयच आहे. आणि मग हे कुणाच्या तरी हातून देव करून घेणार आहे. काहीतरी निमित्ताने लोक पूजा करतात. ऐका, तुम्ही पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्यती. देवाला काही अर्पण करा, ती देवाला प्राप्त नाही. महादेवाची पूजा करा, कोणत्याही देवाची पूजा करा, ती आमच्या नारायणाला येतेच. ढगातून पडलेलं पाणी कोणत्याही तरी प्रकारे समुद्रात जाणार, तसं आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. नृसिंह भगवंताची पूजा व्हावी, नृसिंह भगवान आमच्या घराचं संरक्षण करो, या करताच प्रदीपजींनी तो तोडगा सांगितला की तुम्ही तुमच्या घराजवळ दिवा लावा, दरवाजाजवळ. कारण नृसिंह भगवान जर तुमच्या दरवाजावर असले तर हिरण्यकश्यपू सारखी आसुरी प्रवृत्ती तुमच्या घरात शिरणार नाही. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. नाहीतर मग आसुरी वृत्ती घरात शिरेल. तुला मारायला करता आलो, रात्र नाही दिवस नाही संध्याकाळ आहे, मी माणूसही नाही पशुही नाही, तू मला पाहून घे. तू म्हणत होता ना माणसाकडून नको, दानवाकडून नको, मी राक्षस नाही, मी वेगळाच अवतार धारण करून आलो तुझ्याकरता. मारलं, हिरण्यकश्यपूचा वध झाला. आणि नारदजी युधिष्ठिराला सांगतात, पहा, ज्या वेळेला हिरण्यकश्यपूला मारलं त्यावेळेला हिरण्यकश्यपूच्या लौकिक दृष्टीने देवाने त्याचा वध केला, पण त्याच्या अंतःकरणातून एक ज्योत निघाली, भगवंताच्या ज्योतीमध्ये विलीन झाली. याचा अर्थ देव राक्षसांना मारत जरी असला तरी तो त्यांना दूर लोटत नाही, तो त्यांच्याही जवळ धरतो. त्यांनाही होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. आणि मग प्रल्हादजी समोर हिरण्यकश्यपूला मारले गेलं आणि मग भगवान शांत होत नव्हते. प्रल्हादाला उचलून घेतलं भगवंतानी आणि गाय जशी वासराला चाटते ना तसं हंबरुनी वासराले चाटती जव्हा गाय, तव्हा मले वासरामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. तसं प्रल्हादाला देव चाटायला लागले आणि मग प्रल्हादाला देव चाटायला लागले. देव काही केल्या शांत होत नव्हते. भगवान ने कहा, हे प्रहलाद, हो सके तो मुझे माफ कर देना. पहा, भक्ताच्या भक्तीचा परिणाम. निश्चिम देवावर भावना ठेवून, हो सके तो मुझे माफ कर देना. क्यों भगवान, मुझे आने में जरा देर हो गई, तुम्हें बहुत त्रास सहन करना पड़ा. याला म्हणतात भक्ती. प्रहलाद जी ने कहा, हे नाथ, हो सके तो मेरे बाप को मुक्ति दे देना. भगवान ने कहा, अरे
तुझ जैसा वैष्णव जिस घर में पैदा होगा उस घर में तेरा बाप ही नहीं, इस कुल में जितने भी लोग अभी तक आए हैं उन सभी कुल वासियों का उद्धार होगा। एक वैष्णव जरी कुळात जन्माला आला तर सगळ्या कुळाचा उद्धार होतो। एक पापी वंशात जन्माला आला तर अख्खं कुळ नरकात जाते। आणि मग अशा प्रल्हादामुळे अख्खं कुळ भगवंताच्या चरणी समर्पित झालं। भगवान म्हटले कुछ तो भी मांग लो। प्रहलाद ने कहा प्रभु बस तुम्हारी यही छवि हमारे दिल में हमेशा के लिए रहे, इतना ही वरदान दे दो। असं प्रल्हादाचं गोड चरित्र आहे। आता प्रल्हाद चरित्र इथे समाप्त होते। प्रल्हादाच्या वंशामध्ये पुढे विरोचन नावाचा पुत्र जन्माला आला आणि विरोचनाचा पुत्र पुढे बलिराजा। त्या बलिराजाने भले मोठे यज्ञ केले आणि त्या यज्ञामध्ये भगवान वामन त्याला मागायला आलेले होते। ती झाकी आपण कालच्या सत्रामध्ये वामन भगवंताची छबी पाहिली आणि मला असं वाटते आता थोडं जर नाचून कुदून आपलं मस्त आपलं आनंद घेतला भजनाचा, भगवत चरणी जर आपली सेवा समर्पित केली, त्यानंतर आपण थोडक्यात रामायण सांगू आणि नंतर मग कृष्ण कथेकडे वळूया आणि मग आपली वेळ समाप्त होतेच तोपर्यंत। आता ज्याला ज्याला उभं राहायचंय त्याने उभं राहायचं आणि मस्त गोड भजन करायचं। गोविंद गाले गोपाल गाले, गोविंद गाले गोपाल गाले, गाले गोपाल गाले, गोविंद गाले गोपाल गाले, गोविंद गाले गोपाल गाले, गोविंद गाले गोपाल गाले, गारे गोपाल गारे, गोविंद गारे गोपाल गारे। ओ जीवन की नैया तू पार लगा ले, किनारे लगा ले। ओ जीवन की नैया तू पार लगा ले, पार लगा ले। ए जीवन की नैया किनारे लगा ले, किनारे लगा ले। ओ जीवन की नैया किनारे लगा रे, ओ नारी लगा रे। गोविंद गाले गोपाल गाले, गोविंद गाले गोपाल गाले, गोविंद गारे गोपाल गारे, गोविंद गाले गोपाल गारे। हरि बोल। तो पार लगा रे, किनारे लगा रे। हे जीवन की नैया तू पार लगा रे, किनारे लगा रे। ओ जीवन की नैया तो पार लगा रे, किनारे लगा रे। गोविंद गाले गोपाल गाले, गोविंद गाले गोपाल
लगा दे तू पार लगा दे ओ जीवन की नैया तू पार लगा रे किनारे लगा रे गोविंद गाले गोपाल लाले गोविंद गाले गोपाल गाले 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 गोपाल गाले गोविंद गाले गोपाल गाले गोविंद गाले गोपाल गाले गाले गोपाल गाले सच्चिदानंद भगवान की आता अजून 2 तास पुढे कथा करायला काही हरकत नाही. आता लोक फ्रेश झाली जरा. चला. शिजल्यावरी जाळ वाया जायाची ते मूळ. अगदी आपल्या वेळेमध्ये ते थांबलं पाहिजे. प्रल्हादाचं चरित्र सांगितलं. अष्टम स्कंदामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा. शुकदेव सांगतात राजन गजेंद्र मोक्षाची कथा ही प्रत्येक सर्वसामान्य जीवाला सावधान करणारी कथा आहे. गजेंद्र तो हत्ती नकरे पिढीला. शुकदेव म्हणतात राजा सर्वसामान्य जीवाची अवस्था ही गजेंद्रासारखी होते. गजेंद्र हत्ती तो त्रिकुट नावाच्या पर्वतावर एका तळ्यामध्ये राहायचा. तळ त्रिकुट नावाच्या पर्वतावर राहायचा त्या जंगलामध्ये आणि तळ्यामध्ये स्नान करायला यायचा. हत्तीला पाणी फार प्रिय असते आणि हत्तीच्याच रंगाचा एक आणखी प्राणी आहे त्यालाही पाणी प्रिय असते. पण हत्तीला नितळ पाणी प्रिय असते आणि तो दुसरा एक प्राणी आहे काळ्या रंगाचा. तो काही चांगल्याच पाण्यात बसेल असं काही सांगता येत नाही आणि त्याच्या दुधाला जास्त फॅट. म्हैशी पुत्रा मुखे. तो गजेंद्र आपल्या सबंध परिवारासोबत दररोज जलक्रीडा करायला जायचा. दररोज ते मग सगळा परिवार वाढत गेला ना. मुलं सुना नातू पंतू आणि मग असा चित्रपट एकदम रंगात आला. आणि एक दिवस याचं म्हातारपण गजेंद्राचं त्या तळ्यामध्ये हत्ती बुडेल एवढं पाणी त्यामध्ये आपल्या बरोबर आपल्या हिशोबाने पाण्यात जायचं. आणि एक दिवस गजेंद्राचा पाय परीक्षिती एका मगराने याच्यामध्ये पकडला. मग हत्तीने ते काहीतरी चावल्यासारखं झालं, काहीतरी आपल्या पायाला पकडल्यासारखं झालं. मग हत्तीने त्याला स्वतः बळाने सोडण्याचा प्रयत्न केला. काही परिणाम झाला नाही. कारण हत्ती जरी बलवान असला तरी हत्तीचं बळ हे जमिनीवर चालते. प्रत्येकाचं स्थान महात्म्य असते. आता मी या व्यासपीठावर आहे तर हेच माझं स्थान महात्म्य आहे. आमचंही स्थान भ्रष्ट होते कधी कधी.
आम्ही कीर्तनाला गेलो की रात्री लोक गादीवर आमच्या पाया पडतात आणि त्यांच्याच गावातून सकाळी बसमध्ये बसायचं की ते धक्का मारून होय ना बाबा पुढे मध्ये मध्ये जिरा ना. ते म्हणजे हे कशाचा परिणाम आहे? स्थान भ्रष्ट. ज्या साहेबाला लोक रात्री साहेब तुम्ही आमचं तेवढं काम करा, तुम्हाला आमच्या घरून डब्बा पाठवू असं म्हणणं होतं मला जेवणाचा. त्याच साहेबाला काही दिवसानंतर लोक रामरामही करीत नाही ती रिटायर झाल्यावर. आपली काय किंमत आहे? आपण ज्या ऑफिसमध्ये आहे त्या ऑफिसमध्ये आपण रिटायर झाल्यानंतर एक महिन्याने चक्कर मारून पहा की ज्या ऑफिसमध्ये आपला दबदबा होता त्या ऑफिसमध्ये आपली खुर्ची रिकामी, त्यानंतर आपण रिटायर झाल्यानंतर आपण त्या खुर्चीवर बसण्याचाही अधिकार आपल्याला राहत नाही. हा आपला आमचा तुमचा सगळ्यांचा अनुभव आहे. त्याची ते ताकद होती गजेंद्राची ती पाण्यावर. काही प्राणी आहे ते पाण्यातही राहतात, जमिनीवरही येतात. मगर पाण्यातही राहतो, जमिनीवरही येतो. कासव पाण्यातही राहते आणि जमिनीवरही. मासा पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही येतो, पण तो पिशवीत येतो. मग तो तसा नाही येत, मग तो सायकलीला लटकवून येतो. महाराज म्हटले जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळे. पाण्यातून मासा बाहेर काढला की तो मेला. महाराज म्हणतात तेवढी तळमळ जीवाची देवाबद्दल पाहिजे. गजेंद्राचा पाय मगराने पकडला. गजेंद्राला काहीतरी संकट आलं म्हणून सगळे लोक धावत गेले. सगळे जे मित्र परिवारातले सगळे होते ते म्हणे अरे आपल्या वडिलांवर एवढं मोठं संकट आलं, मरायची वेळ आली, मग आपण असं सोडून जाता, चला वाचवा. मग एकामेकाच्या सोंडेने, कोणी सोंडेने ओढायचं, कोणी कशाने ओढायचं. मग गजेंद्राला ओढण्याचा प्रयत्न केला. तो त्याचा पाय अधिक रोवल्या जाऊ लागला. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, त्याला ओढण्याचा प्रयत्न चालला. मग त्या सुना म्हणायला लागल्या त्या मालकांना, का हो आता हे पिकलेलं पान आहे, केव्हा तरी हे गळून पडणारच आहे. मग आता पोरांच्या सुट्या संपत आल्या, आता आपल्यालाही जावं लागेल, पोरांचं ऍडमिशन करावं लागेल, आणि मग आता हे पिकलेलं पान कुठपर्यंत पाहता, चला घरी. हे फक्त गजेंद्रपुरतं मर्यादित नाही बरं, हे आपलेही करताय. ज्या परिवाराची तुम्ही धावपळ करत होता, ज्या परिवाराकरता गजेंद्रासारखं एक दिवस तुमच्यावर संकट येईल, आणि एक दिवस तुमच्यावर संकट येईल. संकट सगळ्यात मोठं आहे काळाचं. आणि मग काळ ज्या वेळेला घ्यायला येईल ना त्यावेळेला याच्यातलं कोणीच आपल्या बदलीवर जायला तयार राहणार नाही. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सर्वस्व स्वामिनी मनविषी कांता. जी अनेक रात्रीपर्यंत आपल्या सहवासामध्ये एकांतामध्ये राहिली, तुम्ही ते प्रेत होऊ द्या माणसाचं. आणि त्या मावशीला म्हणावं ताई तुम्ही आतापर्यंत अनेक रात्री यांच्यासोबत एकांतात राहिल्या, तुम्ही प्रापंचिक जीवन जगण्यासाठी. आता यांच्यातला जीव गेला, तुम्ही आता आम्ही सगळे बाहेर बसतो, तुम्ही आता उद्या सकाळी हे तुम्हाला पाहायला मिळणार नाही, आता रात्रभर आहे, तुम्ही यांच्याजवळ थांबा. कोणती माऊली थांबू शकते? कारण ती ज्याच्यावर प्रेम करत होती, ज्याच्या करता होती, तो त्याच्यात राहिलेला नाही. म्हणजे ती त्याच्या शरीरावर नाही, त्या शरीरात जो शरीर चालवणारा होता तो देखवी ऐकवी एक नारायण. आपल्यावरही ती पाळी येणारच एक दिवस. आणि ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला कोणीही सोडवायला त्यामधून तयार नाही. भगवान कृष्णासारखा ज्याचा मामा होता त्या अभिमन्यूला रणांगणात मरण आलं, मामा सुद्धा सोडवायला गेला नाही. ज्याचा बाप धनुर्धानी अर्जुन, ज्याने महाभारतात युद्ध जिंकलं, तो अर्जुन ज्याचा बाप होता, कृष्णासारखा त्याचा मामा होता, तरी त्या अभिमन्यूला मरण चुकवता आलं नाही. आपला मामा ग्रामपंचायतचा मेंबर असेल तर मग आपलं मरण चुकेल नाही बा, आमचा मामा नगरपालिकेत आहे, तो मामाही जाईल तूही जाशील. महत्वाचा भाव. गजेंद्राने सगळे नाते पाहिले. तुमचं काहीही कामाला येणार नाही. ज्या दिवशी मृत्यू देवता तुम्हाला घ्यायला येईल, गजेंद्राचे चरित्र हे सांगते कि सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी,
ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी, काम आएगा ना चांदी आएगी। सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी। ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी। तू कितने बड़े अरमान गए तेरे, मिट्टी का तू सोने के सामान गए तेरे, मिट्टी का तू सोने के सामान है तेरे, मिट्टी का तू सोने का सामान है तेरे। मिट्टी की काया एक दिन मिट्टी में समाएगी, मिट्टी की काया एक दिन मिट्टी में समाएगी। ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी। त्या दिवशी तुमचं कितीही मोठं वैभव असेल, तुमचा 1 रुपया सुद्धा चालणार नाही, कि तुम्ही मृत्यूचे देवता, मौत की देवता कभी रिश्वत नहीं लेती, इसीलिए कफन के कपड़े में जेब नहीं होती। मौत किसी से रिश्वत नहीं लेती, इसीलिए कफन में जेब नहीं होती। कितीही चांगल्या प्रकारचा कपडा घालणारे माणसं असू द्या, त्याचा शेवटच्या दिवशी त्याचे नातेवाईक त्याला धोतरच आणणार मरते वेळी। आणि हे बाकीचे लोक आम्हाला धोतरवाल्याला येड्यात काढतात, हे धोतरवाले पागल आहे, अरे हे शेवटी तेच काम येणार तुमच्या, तेच अर्ध धोतर फाडलं की त्याचा रुमाल आणि त्याची लंगोटी, हे की नाही? आणि हे म्हणतात जो नेशेल धोतर त्याला काय कळतं खोतर। वा वा वा, हे धोतरवाले तुम्हाला कोणत्या मार्केटला नेऊन विकतील, पावती सुद्धा घरी आणणार नाही। पावती एक धोतरवालाने अख्खी दिल्ली हलवली होती मागे, सगळे पोरं मैं अन्ना हो, धोतरवालाच होता ना बाबा। महत्वाचा भाव, ते गजेंद्र पाण्यात अडकला, त्याच्यावर संकट आलं, सगळे परिवारातले लोक सोडून गेले, मित्र आले, गोत्रज आले, ज्याच्यासाठी आयुष्यभर तू धावत होता ते सगळे निघून गेले, तू एकटाच जळत होता। हे जीवनाचं अंतिम सत्य आहे। म्हणून या सगळ्या मध्ये राहायचं। डोंगरीजी महाराज म्हटले, संसार में रहना, अगर शांति से रहना चाहते हो तो एक सूत्र का अवलंब करो। क्या सूत्र है महाराज जी? जगत में कोई अपना नहीं, इस जगत में हमारा कोई नहीं, ऐसा मानना लेकिन कहना नहीं। असं फक्त मनात धारण करायचं, याच्यातलं आपलं कोणीच नाही। गजेंद्राची कथा, गजेंद्राला सगळे सोडून गेले आणि मग शेवट गजेंद्राने कमळाचं फुल पाण्यात उपटलं, तोडलं आणि आकाशाकडे, कोणत्या देवत्याला, सगळे देवता लोक आकाशात उभे होते, किंवा हा गणपतीचं नाव घेईल, महादेवाचं नाव घेईल, कार्तिक स्वामीचं नाव घेईल, अवघ्या देवाचं नाव घेईल, त्याला माहीतच नव्हतं। तो परिवारात असा गुंग होता, त्याला कोणत्या देवाचं घेणं नाही देणं नाही। पण ज्या दिवशी संकट आलं आणि मग आता देवाशिवाय कोण पर्याय, कोणत्या देवाचं नाव घ्या हेही माहिती नाही। सगळे देवता लोक त्याच्या उद्धारा करता, माझं नाव घेईल, माझं नाव घेईल। भगवान लक्ष्मीजवळ नारायण बसले होते आणि मग गजेंद्राने फक्त ते फूल असं आकाशाकडे फेकलं। या विश्वाचा कोणी चालक मालक असेल त्याला हे कोण होईल ब्रह्मांड चालक, कोण होईल ब्रह्मांड
घाक देईल घाके आपणची घाक देईल घाके ब्रह्मांडाचा मालक कोण होईल ब्रह्मांडाचा मालक आपण हाक देईल आपण हाक देईल आपण हाक देईल आपणची हाक देईल हाके. आणि मग नुसतं गजेंद्राने अंतकरणापासून देवाचा धावा केला आणि भगवान एका क्षणार्धात प्रगट झाले. त्याच्या कमळाच्या फुलाचा स्वीकार केला. तुम्ही देवाला अंतकरणापासून शरणागती करा. भगवंतांनी त्याचं फुल संग ग्रहण केलं आणि नकरापासून त्याला सोडवलं. काळाची ही उडी तुका म्हणे तुला सोडविना कुणी एका चक्रपाणी वाचुनिया. गजेंद्र मोक्षाची कथा आपल्याला सावधान करते. गजेंद्राला मोक्ष दिला, नकराचाही उद्धार केला भगवंतानी. आपल्याला ती कथा सावधान करते, तुम्ही गाफील राहू नका. हे या परिवारामध्ये नात्या गोत्यामध्ये आपण राहतो. हे सगळे सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निर्वाणीचा एक पांडुरंग हे लक्षात घ्या गड्या. त्यानंतर 9व्या स्कंदामध्ये समुद्र मंथनाची कथा सांगून भगवंताच्या 2 अवताराची कथा सांगितली. कच्छ अवतार देवाच्या समुद्र मंथनामध्ये ज्या अवताराने कासवाचं रूप धारण केलं, भगवान त्या अवतारामध्ये आपल्याला संदेश देतात की पहा, माझ्याकडे यायचं असेल तर हे इंद्रिय आकुंचन करून या, हे इंद्रियांना अंतर्मुख करा. कासवाचं प्रतिमा असते ना मंदिरामध्ये, ती कासवाची प्रतिमा काय शिकवते आपल्याला? एक म्हणे धीरे धीरे जायचं बा असं मंदिर, म्हणजे असं जायचं का ते धीरे धीरे, तसं नाही. कासवाला धक्का लागल्याबरोबर ते आपले सगळे चारही पाय मुंडका आतमध्ये ओढून घेते. मग त्याच्याहून 10 चक्की मोटर ट्रॅक्टर जाऊ द्या, ट्रक जाऊ द्या, त्याचं काही बिघडणार नाही. तसं भगवान म्हटले माझ्याकडे यायचं का, मग सर्व इंद्रिय माझ्याकडे अर्पण करायची, ते एका ठिकाणी आणायचे, मग माझ्याकडे यायचं. हा कच्छ अवतार भगवंतानी मोहिनी अवतार धारण केला. त्यामध्ये भगवान भोलेनाथांनी विष प्राशन केलं. समुद्र मंथनातून निघालेलं देव दानवांना भगवंतानी सहकार्य केलं. देवांचाही जय जयकार, दानवांचाही जय जयकार. त्यामध्ये अनेक रत्न निघाले, 14 रत्न. त्यामध्ये पहिलं निघालं विष. भगवंताने आपलं औदार्य दाखवलं आणि भगवान भोलेनाथांनी विष प्राशन केलं. तुम्ही कोणतंही चांगलं काम करा, त्यामध्ये विषासारखे काही शब्द येतील, ते जरा कानामागे टाकत राहा. डोंगरेजी महाराज म्हटले माणसाने 2 गोष्टी विसरायच्या. कोणत्या कोणत्या? केलेला उपकार आणि झालेला अपमान. जास्त कोणावर जास्त दिवस राग भरून राहायचं नाही. राग भरायचं, पण मग असं 2 दिवस 3 दिवस जास्तीत जास्त. काही माणसांची दुश्मनी 10-10 वर्ष झाले, एकामेकाच्या पुढून जातील, राम राम करीत नाही. तसाच मिळाला तर मग कोणाबद्दल वैर ठेवायचं नाही, कोणाचा राग जास्त दिवस धरायचा नाही. कोणी आपले माणसं आहे ते आपल्याला बोलणारच आहे. ज्याचा आपल्याला खरंच बोलायचा अधिकार आहे ती माणसं आपल्याला बोलणार. मग त्यांच्यावर आपल्यालाही राग भरायचा अधिकार तेवढाच आहे. पण किती दिवस भरायचं? फार दिवस नाही, अगदी थोडं, 2 दिवस 4 दिवस. त्याला पुन्हा आपल्या पक्षात कसं करता येईल हा विचार करायचा. भगवान भोलेनाथांनी सांगितलं विषासारखे काही शब्द आहे ना, ते आतमध्ये गेले तरी ते मन बिघडवतील, बाहेर निघले तर समाजात आपला मान खराब करतील, म्हणून ते बाहेर येऊ द्यायचं नाही. मग भगवंतानी ते कंठात धारण केलं. भगवंतानी मोहिनी अवतार धारण केला. दैत्यांना डावलून देवांना अमृत पाजलं. देवांनाच का अमृत पाजलं? कारण आसुरी शक्ती जर उन्मत्त झाली तर सर्वसामान्य लोकांना त्रास होईल. मग अशी आसुरी शक्ती ज्या वेळेला उन्मत्त झाली, मग देव कधी राम रूपाने आला, कधी कृष्ण रूपाने आला, कधी चांगल्याच विचाराचे लोक वाईट मार्गाने सहस्रार्जुनासारखे जे राजे असून गो ब्राह्मण यांना अन्याय करायला लागले,
त्यांना वठणीवर आणण्याकरता भगवंतांनी परशुरामाचा अवतार धारण केला. क्षत्रिय उन्मत्त झाले होते ना, त्यांना जागेवर आणण्याकरता परशुरामाचा अवतार झाला. जगाला मर्यादा शिकवण्याकरता भगवान हे आमच्या महिला मातृवर्ग यांच्या दोन गोष्टी कायम चालू राहतात. त्या दळण करायला बसले ना, गहू निसायला, गहू निवडायला कधी बसले तर त्यांचे ते दोन गोष्टी चालू राहतात. गाणंही चालू राहतं आणि खाणंही चालू राहतं. पचनक्रिया माणसापेक्षा मातृवर्गाची जास्त असते. ते पापड तयार करतात उडदाचे, त्याचे ते काय असते असं लाटी म्हणतात त्याला, हा ती खाऊन घेतली. गहू किती पोटात गेले ते सांगता येत नाही कच्चे. त्यांचं गाणं आणि खाणं, बरं गाताना काय म्हणतील ते बरं, ते काही जरी म्हटलं तरी ते गोडच असते. आता आमच्याकडे मुक्ताबाईला दिंडी जाते, त्या दिंडीत महिलांचं भजन. सकाळी उठून दूध मी काढते गाईच, दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईच. ते काय बरं त्यांच्या डोक्यात काय येईल सांगता येत नाही. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन, तुझे रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. आता येते त्याला, त्याचा नंबर आहे काय? देवाचा रे तूही देव, माझा नंबर कर सेव. हे यांची भावना कमी अधिक असेल, म्हणजे शब्द जरी कमी अधिक असतील ना. महाराज म्हटले, आणि आमचा भाऊ एक नेहमी वाक्य ते वापरत राहत, त्याला फार आवडतं ते, जहा भावना शुद्ध होती है वहा शब्दों का मूल्य नहीं होता. महाराज म्हटले, जा की रही भावना जैसी, प्रभु मूरत तिन देखतेसी, जा की रही भावना जैसी. ज्याची जशी भावना तसं त्याला देव. चला मग त्यांचं भजन असते, कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना. आता वळकटी गोंधळली, चले आना प्रभुजी चले आना. जगाला मर्यादा शिकवण्याकरता भगवान रामचंद्रजीचा अवतार. आदो राम तपोवनाधिगमनम, हत्वा मृगम कांचनम, वैदेही हरणम जटायु मरणम, सुग्रीव संभाषणम, वाली निर्दलनम, समुद्र तरणम, लंकापुरी दाहनम, पश्चात रावण कुंभकर्ण हननम, एतद्वि रामायणम. भाऊ कसा असला पाहिजे तर रामासारखा असला पाहिजे, मित्र कसा असला पाहिजे तर रामासारखा असला पाहिजे. की सावत्र आईला दिलेल्या वरदाना करता जो पाय सिंहासनावर पडणारा होता तो अरण्याच्या दिशेने निघाला. एवढा त्याग. दोन मत रामाच्या विरोधात होते, कैकेयी आणि मंथरा, दोनच मत. तरी राम राज्य 14 वर्ष लांबलं. आता जर दोन मत विरोधात गेले तर काय होईल? ते दोन मत रातोरात गायब होतील. टाका यांना क्रुझर मध्ये, जाऊ द्या, हे आपल्या विरोधात मतदान करू शकतात, टाका यांना क्रुझर मध्ये. मग ते निवडणूक झाली की क्रुझर फिरतात. मग काही त्र्यंबकेश्वर, काही एकदम ओके. हा 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 पेटलं एकदम ओके. काय झाडी, काय डोंगर. पण कुछ बुरा होता है तो अच्छे के लिए ही होता है, कुछ बुरा होता है अच्छा होने के लिए, जलता है पुराना मकान नया बनने के लिए. एवढंच मला सांगता येतं त्याच्याबद्दल. बस बस एवढंच मला त्याबद्दल बोलता येईल. महत्वाचा असा एकंदरीत राम प्रभू राजा. एवढं भावाचं भावावर प्रेम. एकच मिनिट घेतो. गुरुदेवाच्या आश्रमामध्ये भगवान रामचंद्रजी विश्वामित्र महर्षीच्या आश्रमामध्ये दोघं भावांनी विश्वामित्राची सेवा केली. रामकृष्ण बाबा. आणि रात्री 12 वाजता गुरुदेव म्हटले, अरे झोपा आता, सकाळी लवकर उठायचं. आणि मग हे दोघं भाऊ झोपले. मग लक्ष्मण रामाच्या पायाची सेवा करत होते.
आणि पायाची सेवा करता करता लक्ष्मण रडायला लागले. लखन, राम प्रभु उठून बसले. लखन क्यों रो रहा है मेरे भैया? तुझे माँ कौशल्या की याद आ रही? नहीं भैया. तुझे पिताश्री की याद आ रही? नहीं भैया. अरे मग तू रडतो का? कुणाची आठवण येत नाही? कुणी बोललं का तुला? तर म्हटलं कुणी बोललं नाही. मग रडतो का? तो म्हटला प्रभू मी जन्माला आलो, मला कळायला लागलं तेव्हा माझी आई म्हणे, माझी आई सुमित्रा म्हटली, लखन हे पहा, तुझा जन्म जो झालाय ना तो मोठ्या रामाच्या सेवेकरता झालेला आहे, पण तू स्वप्नात सुद्धा रामाबद्दल वाईट विचार करायचा नाही. आई तू म्हणशील तसंच. मग माझा जन्मच रामाच्या सेवेकरता आहे, माझा बापही रामच आहे, माझी मायाही रामच आहे, आणि सगळं माझं राम आहे, माझं सर्वस्व राम आहे. मग रडतो का? प्रभू मी उद्याच्या करता रडतोय. का रे का? उद्या सीतेचं स्वयंवर होणार. सीतामाई करता तुम्ही धनुष्याला प्रत्यंच्या चढवणार, धनुष्य मोडणार, मग सीतामाई तुम्हाला वरमाला घालणार, आणि उद्या संध्याकाळी सीतामाई तुमच्या घरी तुमची सौभाग्यवती म्हणून येणार, आणि उद्या रात्री या पायाची सेवा सीतामाई करणार, मला सेवा करायला मिळणार नाही. मग मी जर आलो तर सीतामाई म्हणे, लखन इस चरणों की सेवा आज से करने का अधिकार मेरा. मग लक्ष्मणाला गळ्याला कवटाळलं. अरे कितना लंबा हिसाब लगा लिया भैया. अरे अजून लग्न व्हायचं राहिलं. मी आज तुला सांगतो, माझं लग्न झालं आणि सीता जरी घरात आली तर आजपासून डाव्या पायाची सेवा सीता करेल आणि उजव्या पायाची सेवा लखन करेल. जोपर्यंत लखन जिवंत आहे तोपर्यंत उजव्या पायाची सेवा लक्ष्मणच करेल. एवढं भावाचं भावावर प्रेम असलं पाहिजे. हा रामायणाचा संदेश. आणि मग चंद्रवंशामध्ये भगवान कृष्णजीचा अवतार, भगवान कृष्णजीचं अद्भुत चरित्र. चंद्रवंशामध्ये भगवान नारायणाचे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचे आत्री, आत्रेचे चंद्रमा, चंद्रमाचा बुध, बुधाचा पुरुरवा, त्यानंतर विश्वामित्र, जमदग्नी, परशुराम, नहुष, यती, ययाती, सय्याती याच वंशामध्ये यदू, तुर्वसु, अनु आणि पुरु यांच्याच वंशामध्ये भोज वंश आणि वृष्णी वंश असे दोन वंश झाले. तर भोज वंशामध्ये भगवान कृष्ण आणि वृष्णी वंशामध्ये कंस महाराज, जे भगवान कृष्णजीचे मामाच होते. कंस ज्यावेळेला उन्मत्त झाला, आसुरी शक्ती ज्यावेळेला उन्मत्त झाली, त्यावेळेला शुकाचार्य म्हणतात, राजा आता तुझं कोणतं चरित्र ऐकायची इच्छा आहे? ते म्हटले, माझ्या परिवाराला ज्या भगवान कृष्णाने अगदी सहज उचलून बाहेर काढलं अशा भगवान कृष्णाजीचं चरित्र मला सांगा. त्यावेळेला दशमस्कंदामध्ये भगवान शुकदेव परीक्षित राजाला कृष्णजीचं चरित्र सांगतात. कृष्णजीच्या चरित्राला प्रारंभ होतो. कधी प्रारंभ होतो? तर कृष्णजीचा चरित्राचा प्रारंभ असा आहे किंवा पहिले सूर्य उगवतो का आकाश तांबडं होते? ऐका बेटा 2 मिनिट. सूर्य उगवतो का? सूर्य उगवतो ज्या दिशेला, पहिले ती दिशा कशी होते? उगवला दिनकर झाल्या निळवट दिशा, कोठवरी निद्रा आता उठा परेशा. ते सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा अगोदर कशी होते? तांबड फुटाया लागलंय, त्याला तांबड म्हणतात. मग ते अगोदर तसं देवाचं चरित्र, देव नंतर आले, चरित्राला अगोदर सुरुवात झाली. आणि मग कधी सुरुवात झाली? तर कंस महाराज जन्माला आले तेव्हापासून ते कंसाचा अत्याचार झाला. कंस जन्माला आला आणि मग शूरसेन महाराजांना कोणी सांगितलं, उग्रसेनाला, की हा मुलगा तुमचं कुळ नष्ट करणार, याला गंगेत सोडून द्या. त्याला गंगेत सोडून दिलं. कारण नियम असा आहे किंवा सगळं शरीर जर खराब होत असेल आणि एक अंगठा खराब असेल तर त्या अंगठ्यामुळे जर शरीर खराब होत असेल, पाय तोडावं लागत असेल तर अंगठा तोडून टाकायला काही हरकत नाही. हे घरातल्या एखाद्या माणसामुळे जर सगळं घर बरबाद होत असेल तर त्या घरातल्या एका माणसाला बाजूला काढायला काही अडचण नाही. एखाद्या घरामुळे जर गावाची खराबी होत असेल तर त्या घराचा त्याग करावा, अशी विदुरांची नीती आहे. मग विदुर काकांची ती नीतीच आहे.
यांनी उग्रसेन महाराजांनी आपल्याच राष्ट्राचं कल्याण व्हावं, मग आपल्या पुत्राची बली. ते बाळ पुढे मोठं झालं, ते एका धीवराने सांभाळलं आणि मग त्याला जरासंध राजाचा जरा सहकार्य भेटलं आणि मग नंतर माहिती झालं की मी उग्रसेन महाराजांचा मुलगा आहे, म्हणून त्याने बदला घ्यावा म्हणून उग्रसेन महाराजांना गादीवर उतरवलं. स्वतः राजा झाला. जरासंधाचा तो जावई होतो. जरासंध महाराजांनी त्याला बिहारचा राजा, हमार बिहार में तो हर का काम आहे, जरासंध. आणि मग जरासंध महाराजांना त्याला 2 मुली माधवी आणि पौरवी 2 मुली दिल्या, त्याला जावई करून घेतला. आणि मग जरासंधाचे काही सेवक कंसासोबत होते, त्यांनी सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. आणि मग असा त्रास भयानक झाला, पृथ्वीवर पाप वाढलं. पृथ्वी माता देवाकडे जाते. पृथ्वीला देवाने आश्वासन दिलं, चिंता करायची नाही, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. आणि मग त्याला निमित्त म्हणजे वसुदेव देवकीचं लग्न झालं. आणि वसुदेव देवकीच्या लग्नामध्ये आकाशवाणी होते, कंसा अरे तुला मारणारा हिच्याच पोटी 8वी संतान जन्माला रे. तेव्हापासून कंसानी वसुदेव देवकीला ज्या कारागृहामध्ये ठेवलं आणि कारागृहामध्ये पहिला पुत्र झाला, त्याचं नाव कीर्तिमान. आणि पहिल्या पुत्राला कंस महाराजांनी शूरसेन महाराजांनी, शूरसेन पुत्र वसुदेवांनी तो पुत्र कंस महाराजांना दिला. कंस म्हटले अरे एवढंस बाळ मला काय करेल. आणि मग त्याची बुद्धी जागेवर आली, या बाळापासून मला काही धोका नाही. आकाशवाणी होती, वसुदेवाने वचन दिलं होतं की सगळे पुत्र तुला आणून दे. मग ते नजर कैदेत ठेवले, बंदिस्त ठेवले कारागृहामध्ये. पहिला पुत्र जन्माला आला, दुसरा पुत्र आला. नारद महर्षी तिथे आले. नारदाने सांगितलं अरे तो पहिलाही चौथा होऊ शकतो, दुसरा तिसरा कोणताही होऊ शकतो, त्याला एकही जिवंत ठेवू नको. साधूचं काय काम आहे, लोकांना चांगलं सांगायचं का बिघडवायचं? चांगलं सांगायचं. मग नारदासारख्या महात्म्यांनी कंसाला सांगावं हे सगळे लेकर मारून टाक. कधी कधी धर्म सांभाळण्याकरता अधर्म करावा लागतं. कधी कधी धर्माची बाजू सांभाळताना अधर्म करावा लागतो. म्हणून नारदांनी तो अधर्म स्वीकारला. आणि मग कंस महाराजांच्या कारागृहामध्ये देवकी माता 7व्यांदा गरोदर आहे. आणि मग 7व्यांदा गरोदर असल्या कारणाने बलराम दादा शेषाचे अवतार आईच्या गर्भामध्ये होते. तिथून योग मायेने बलराम दादांना काढलं आणि गोकुळामध्ये वसुदेवाची जी एक पत्नी रोहिणी होती तिकडे हा गर्भ स्थापित केला. ते पंचमीला जन्माला आले, श्रावण शुद्ध पंचमी. आणि पंचमीला बलराम दादांचा जन्म आहे. तेव्हापासून त्या पंचमीला नागपंचमी म्हणून साजरी केल्या जाते. आणि मग 8व्या वेळेला भगवान देवकीच्या गर्भामध्ये बारीक सूक्ष्म रूप धारण केलं आणि ते भगवान देवकीच्या गर्भामध्ये स्थापित झाले. देवकीचा गर्भ दिशे जैसा सूर्य, देवकीचं तेज वाढू लागलं. आणि मग कंसाच्या कारागृहामध्ये स्वर्गातील सगळे देव गर्भस्तुती करण्याकरता आले. आपणही त्या गर्भाची स्तुती करूया. आणि नंतर नामदेवजींचा एक अभंग म्हणून पुष्पवृष्टी होईल आणि नंतर मग कृष्ण जन्म होईल. त्यानंतर शेवट 5 मिनिट कन्हैयाच्या स्वागताचं गीत होईल. आता कोणी काही कोणाचं ऐकायला तयार नाही. हरी गर्भस्तुती. सगळ्या स्वर्गातील सगळे देव भगवान परमात्म्याची गर्भस्तुती करतात देवकीच्या गर्भामध्ये. यस्मिन् स्थित जगत सर्व
सा जननी गर्भे स्थितम् निराकार जन्मायो सो वै साकारमागता भवान् मुक्त भवे मुक्ति जन्म मृत्योर कारणम् सायुज्य मोक्षदाता च भवार्थ भवोद्भवम् सत्यव्रतम् सत्यपरम त्रिसत्यम् सत्यं च योनि निहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. आता सगळे स्थिर झाले. भगवान कृष्णाच्या स्वागताचं गीत होईल. त्यानंतर मग शेवट पुष्पवृष्टी होईल. त्याच्याकरता मुलांच्या अक्षता सगळ्यांकडे वाटून द्या. नंतर मग सगळ्यांनी आरती झाल्याशिवाय कोणीही आपली जागा सोडायची नाही. आता देव एवढा मोठा जगाचा मालक येणार केव्हापासून कानात चालू होतं कृष्ण येणार कृष्ण येणार. मग सगळ्यांची भावना होती की आएगा आएगा मुझे पूरा है विश्वास कन्हैया आएगा. तो येणार येणार येणार. मग त्याची आपण स्तुती करूया. सायुज्य मोक्षदाता अनुभवार्थ भवोद्भवम्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हितुमात स्वामी सखा हमारे हितुमात स्वामी सखा हमारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. तुम में वास करे जग सारा तुम जननी के गर्भ अवधारा. नाथ चतुर्भुज अंतरयामी अति विराट त्रिभुवन के स्वामी अति विराट त्रिभुवन के स्वामी अति विराट त्रिभुवन के स्वामी. सूक्ष्म रूप धरी सूक्ष्म रूप धरी सूक्ष्म रूप धरी गर्भ पधारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. शरणागतम कृष्ण स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण. ओ स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण. स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण.
भगवंताचं स्वागत झालं. ऐका ऐका, भगवान कृष्णजी 8 वर्षाच्या स्वरूपामध्ये यशोदामाईच्या नंद बाबाच्या समोर प्रगट झाले. देवकीच्या गर्भामध्ये भगवान परमात्मा आलेले देवकीच्या समोर प्रगट झाले आणि काही गोष्टी सांगितल्या होत्या की मला कंस महाराजांच्या ताब्यातून मी तुम्हाला आताही सोडवू शकतो. मग सांगितलं परमात्म्याने की तुम्ही आता मी बाल स्वरूप धारण करणार आहे. मागील जन्मामध्ये माझी अनंत साधना तुम्ही केली त्यामुळे मी तुम्हाला प्राप्त झालो. नंद महाराजांनी भगवान कृष्ण परमात्मा बाल स्वरूपामध्ये अष्टम 8 वर्षाच्या रूपात प्रगट झाले आणि पुढील योजना सांगितली. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. कारण इथे आता मी बाल्यावस्थेत असल्या कारणाने कंसाला काही करू शकत नाही, पण मी जोपर्यंत येईल तोपर्यंत कंस तुम्हाला काही करू शकणार नाही, तुम्ही निश्चिंत राहावं असं म्हणून वसुदेव देवकींनी भगवान कृष्णजीला स्पर्श केला. सगळी बंधन गळून पडली. तो फार मोठा कथाभाग आहे. आता तो शांत चित्ताने आपण उद्याच्या सत्रामध्ये कृष्ण चरित्राचे पूर्ण संबंध चरित्र बाललीला, आता 2 दिवस कृष्ण चरित्रच ऐकायचं आपल्याला. आणि मग वसुदेवजी यमुनेचा पूर ओलांडून नंद गावामध्ये भगवान कृष्णजीला घेऊन जातात. नंदबाबाच्या वाड्यावर कृष्णजीला ठेवतात. अशी झाकी सजीव देखाव्यामध्ये आपण पाहिली. आता संत श्रेष्ठ नामदेवांचा एक अभंगाचं शेवटचं चरण गाऊया. नंतर भगवान कृष्णाचा जन्मोत्सव साजरा होईल. त्यानंतर भगवान कृष्णाच्या जन्माचे सुंदर गीत आपण गाऊया आणि मग सगळ्यांनी कृष्ण जन्माचा आनंद घ्यायचा. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. वाह वाह. उद्याच्या सत्रामध्ये भगवान कृष्णजींच्या बाललीला आणि रास क्रीडा त्याकरता टिपरी सोबत घेऊन यावी. मध्ये नुसतं त्याचा आनंद आपल्याला घेता येईल. आता सर्वांनी जागेवर उठून उभं राहायचं. म्हणजे आरतीही होईल. आरतीच्या अगोदर 2 मिनिट भजन होईल. भगवान कृष्णजीच्या जन्माच्या स्वागत गीत. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. कन्हैया लाल की जय।